पैठण शहर, रात्रीची वेळ, परिसरात नेहमीप्रमाणे शांतता होती, पण काही क्षणातच इथे घडणार होता असा थरार ज्यानं संपूर्ण शहर सध्या हादरून गेलेला आहे। समोर आलेल्या CCTV फुटेजमध्ये दिसतंय एक अल्पवयीन मुलगा हा निर्धास्तपणे गाडीवर बसलेला आहे। चेहऱ्यावर कुठलाही तणाव नाही, जणू काही मोठा कट आधीच आखला गेला होता। इतक्यात अमोल हिरे हा आपल्या आईसोबत त्या ठिकाणी येताना दिसतो आणि त्यांना पाहताच अल्पवयीन आरोपी अचानक आतमध्ये धाव घेतो आणि काही सेकंदातच तो हातात धारदार शस्त्र घेऊन बाहेर येतो आणि अमोल जवळ येताच थेट त्याच्यावर जीवघेणे वार सुरू करतो। यानंतर संपूर्ण परिसर क्षणात रक्ताने माखून जातो। अमोल हिरे हा जागीच कोसळतो, तर त्याची आई आक्रोश करत आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसते, पण आरोपीच्या चेहऱ्यावर ना भीती ना पश्चाताप। उलट हल्ल्यानंतर तो माज दाखवत मांडीवर थाप मारतो आणि मोठमोठ्याने म्हणतो, भाईला कोण मारणार आहे। हा थरारक संवाद आणि संपूर्ण हल्ला CCTVत कैद झालाय आणि त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झालेला आहे। या हत्याकांडानं आता राजकीय वळण घेतलंय। पैठण पोलिसांनी एका नगरसेवकासह तिघांविरोधात खून आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल केलेले आहेत। मात्र अद्याप मुख्य आरोपीवर कठोर कारवाई न झाल्याचा आरोप करत मृत अमोल हिरेंच्या नातेवाईकांनी थेट पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं। आरोपींना तात्काळ अटक करा, अमोलला न्याय मिळाला पाहिजे, अशा घोषणा देत नातेवाईकांनी पोलिसांवर दबाव वाढवलेला आहे। दरम्यान समोर आलेल्या CCTV फुटेजमुळे पोलिसांचा तपास अधिक वेगाने आता सुरू झालेला आहे। फुटेजमधील प्रत्येक हालचाल, प्रत्येक सेकंद हा आता तपासासाठी महत्त्वाचा पुरावा ठरत आहे। हा हल्ला नेमका वैयक्तिक वैरातून झाला की यामागे आणखी मोठं कटकारस्थान आहे? अल्पवयीन आरोपी इतक्या निर्भयपणे का वागत होता आणि त्याला कोणाचा राजकीय आश्रय होता का? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर उभं राहिलेलं आहे। पैठणमधील या थरारक हत्याकांडामुळे